नमस्कार, मी प्रवीण अहिरे. महाराष्ट्रातील तमाम लाडक्या बहिणींचं लाडकी बहीण योजनेच्या नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे. लाडकी बहीण योजनेसंदर्भात लाडक्या बहिणींसाठी अतिशय महत्त्वाची माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. पाहू शकता बघा, आत्ताची सर्वात महत्त्वाची माहिती, मोठी अपडेट आलेली आहे, नवीन अपडेट आहे बघा. 12 जूनची सर्वात महत्त्वाची माहिती, सर्व लाडक्या बहिणींसाठी अतिशय जबरदस्त माहिती आलेली आहे. संपूर्ण माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. महाराष्ट्रातील तमाम माझ्या लाडक्या बहिणींना मी विनंती करणार आहे, सर्वांनी व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे, म्हणजे जेणेकरून तुम्हाला संपूर्ण माहिती समजणार आहे. बघा, जूनचा हप्ता जो आहे, जूनच्या हप्त्याच्या पैसे वाटपाच्या संदर्भात महत्त्वाची अपडेट आहे. आता यामध्ये आत्ताच आपण पाहिलं तर मेचा हप्ता तुम्हाला जमा झाला आहे. पैसे जे आहेत ते जूनचे आता तुम्हाला येणार आहेत. मेचा हप्ता जमा झाल्यानंतर जूनच्या पैशांची तुम्ही वाट पाहत आहेत, तर जूनचा हप्ता तुमच्या खात्यात कधी जमा होईल त्याची महत्त्वाची माहिती तुम्हाला समजणार आहे या व्हिडिओमध्ये. आणि या दिवशी पैसे येणार आहेत. बघा, कोणत्या दिवशी पैसे येतील त्याची पण महत्त्वाची तारीख आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्यामुळे सर्वांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे, म्हणजे जेणेकरून तुम्हाला संपूर्ण माहिती समजणार आहे. सोबतच बघा, 40,000 रुपयांच्या संदर्भात पण आपण महत्त्वाची माहिती पाहणार आहोत. 40,000 रुपये पण महिलांना येणार आहेत. खरंच येणार आहेत का किंवा काय, त्या संदर्भात पण माहिती तुम्हाला मिळणार आहे. म्हणून सर्वांनी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. सर्वात अगोदर महाराष्ट्रातील तमाम माझ्या लाडक्या बहिणींना मी विनंती करतो, कृपया करून सर्वांनी लगेच व्हिडिओला लाईक करा. पटापट लाईक करून टाका बरं सर्वांनी, पटापट एक व्हिडिओला लाईक करून टाका. चॅनलला पण सर्वांनी सबस्क्राईब करून घ्या. लाडकी बहीण योजनेच्या छोट्या छोट्या बारीक अपडेटसुद्धा तुम्हाला सर्वात अगोदर आपल्या चॅनलवर पाहायला मिळतात. त्यामुळे सर्वांनी लगेच व्हिडिओला लाईक करा, चॅनलला पण सर्वांनी सबस्क्राईब करा. आणि महत्त्वाचं म्हणजे हा व्हिडिओ तुमच्या मैत्रिणी असतील त्यांना पाठवा, तुमचे नातेवाईक असतील त्यांना पण पाठवा, म्हणजे जेणेकरून जास्तीत जास्त महिलांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचला पाहिजे. अतिशय जबरदस्त अपडेट आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. जूनच्या हप्त्यासंदर्भात थोडक्यात काय, तर आज रोजी आलेल्या जेवढ्या काही अपडेट आहेत तेवढ्या सगळ्या अपडेट तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये पाहायला मिळतील. त्यामुळे सर्वांनी व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे. तर आता आज रोजी आलेल्या जेवढ्या काही अपडेट आहेत तेवढ्या सगळ्या अपडेट मी तुम्हाला लगेच सगळं काही समजून सांगतो. तर बघा, संपूर्ण माहिती पाहण्यासाठी आपण ह्या ठिकाणी आहोत. अतिशय जबरदस्त अपडेट आहे, पाहू शकता बघा. लाडकी बहीण योजना जून मंथ इन्स्टॉलमेंट डेट, बघा जून महिन्याचा हप्ता, जून महिन्याच्या हप्त्यासंदर्भातची महत्त्वाची माहिती. मेचा हप्ता आला, तुमचा विषय आता मेचा संपलेला आहे. भरपूर महिलांना मेचा हप्ता जो आहे तो आलेला आहे, म्हणजे सर्वच महिलांना जवळपास आलेला आहे. जेवढ्या महिला पात्र आहेत तेवढ्या महिलांना मेचा हप्ता जो आहे तो मेचा हप्ता जमा झालेला आहे, बरोबर आहे. आता मेचा हप्ता जमा झाल्यानंतर आता जूनचा विषय आहे, जूनचा हप्ता कधी जमा होईल या संदर्भात महिला भगिनींची विचारणा चालू आहे. तर बघा, जूनचा जो हप्ता आहे तो तुम्हाला कधी जमा होईल त्याची महत्त्वाची माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. पाहू शकता, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या अंतर्गत पात्र महिलांना दरमहा 1,500 रुपये देण्यात येतात. बघा, ज्या महिला पात्र आहेत लाडकी बहीण योजनेच्या अंतर्गत तेवढ्या महिलांना 1,500 रुपये देण्यात येतात. लाभार्थी महिलांच्या थेट बँक खात्यात हे पैसे जमा करण्यात येत असतात. बघा, लाभार्थी महिला ज्या आहेत तर त्या महिलांच्या थेट बँक खात्यात पैसे येतात. DBTच्या माध्यमातून आपण पाहिलेलं असेल, डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरच्या माध्यमातून हे जे काही पैसे ते तुम्हाला येत असतात. डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर म्हणजे तुमच्या थेट खात्यात जमा होतात, मध्यस्थी व्यक्ती नाही, थेट तुमच्या खात्यात पैसे येतात. ठीक आहे. आता पुढची जबरदस्त अपडेट बघा. तर महायुती सरकारने सुरू केलेली ही योजना खूपच लोकप्रिय ठरली. बघा, खूपच लोकप्रिय. महाराष्ट्राच्या कुठल्याही कानाकोपऱ्यात आपण गेलात, महाराष्ट्राच्या कुठल्याही जिल्ह्यात जा, कुठल्याही कानाकोपऱ्यात जा, तरी देखील तुम्हाला लाडकी बहीण योजनेची चर्चा पाहायला मिळेल. एवढी लोकप्रिय योजना आहे. आणि ही योजना लोकप्रिय होण्यामागे सर्वात महत्त्वाचा जो हात आहे तो लाडक्या बहिणींचा आहे, महिला भगिनींचा आहे. भरभरून महिलांनी ह्या ठिकाणी अर्ज केले होते. आपण जर पाहिलं असेल तर 2,63,00,000 एवढे अर्ज आलेले होते. त्यामध्ये मग काही महिला अपात्र असताना देखील त्या महिलांनी अर्ज केले होते, तर त्या महिलांची तपासणी केल्यानंतर त्या महिलांना अपात्र करण्यात आलेले आहे. मग त्यामध्ये काय काय कारण आहेत? पहिलं म्हणजे तुमचं 2.5 लाख रुपयांपेक्षा कमी उत्पन्न असायला पाहिजे, पहिलं कारण झालं. दुसरं कारण काय, तर तुम्ही कोणत्याही एकाच योजनेचा लाभ घेतला पाहिजे. 2 योजनेचा लाभ घेत असाल तर तुमचा लाभ हा बंद होईल. तिसरं म्हणजे काय, तुमच्याकडे कार वगैरे नसायला पाहिजे. जर कार वगैरे आहे म्हणजे तुमचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाख रुपयांपेक्षा जास्तच असेल. त्यानंतर पुढचं आणि महत्त्वाचं म्हणजे काय, तर महिला महाराष्ट्रातील रहिवासी असायला पाहिजे. महाराष्ट्र राज्यातील रहिवासी महिला असायला पाहिजे, तरच तुम्ही योजनेचा लाभ घेऊ शकता. पुढचं म्हणजे काय, तर तुमच्या घरात कुणीही नोकरीला नको किंवा तुम्ही स्वतः नोकरीला नसायला पाहिजे, तरच तुम्हाला हा लाभ जो आहे तो त्या ठिकाणी येणार आहे. म्हणजे जर आपण पाहिलं एकत्रितरित्या तर 2.5 लाख रुपयांपेक्षा कमी उत्पन्न ज्यांचं आहे त्या महिला या योजनेसाठी पात्र आहेत. आता बघा, पुढे इतकेच नाही तर ही योजना विधानसभा निवडणूक 2024मध्ये गेम चेंजर ठरली आणि महायुतीचा महाविजय झाल्याचं बोललं जात आहे. बघा, महायुतीचा महाविजय झाल्याचं बोललं जातं आहे आणि त्यामध्ये लाडकी बहीण योजनेचा महत्त्वाचा मोलाचा वाटा असल्याचं पण बोललं जातं आहे. लाडक्या बहिणींना मे महिन्याचा हप्ता जून महिन्याच्या सुरुवातीला मिळाला.
बघा जून महिन्याच्या सुरुवातीला तुम्हाला हप्ता मिळाला, 5 जूनपासून वाटप सुरू झालेलं होतं, बरोबर आहे. सर्वांना मेचा हप्ता मिळाला आहे का? एक वेळेस कन्फर्म करा बरं, कमेंट बॉक्समध्ये लिहून पाठवा. मेचा हप्ता सर्वांना आलेला आहे का? सर्वांना आला आहे का? कमेंट बॉक्समध्ये सर्वांनी सांगायचं आहे मेचा हप्ता तुम्हाला आला आहे का. आता जून महिन्याचा हप्ता नेमका कधी मिळणार याकडे सर्वांच्या नजरा लागलेल्या आहेत. लाडक्या बहिणींना देण्यात येणाऱ्या या हप्त्याला गेल्या काही दिवसांपासून उशीर होताना दिसत आहे. एप्रिल महिन्याचा हप्ता मे महिन्याच्या सुरुवातीला, तर मे महिन्याचा हप्ता जून महिन्याच्या सुरुवातीला देण्यात आला आहे. त्यामुळे आता जून महिन्याचा हप्ता नेमका कधी मिळणार याकडे सर्वांच्या नजरा लागलेल्या आहेत. तर जूनचा हप्त्यासंदर्भातच महत्त्वाची माहिती आपण पाहणार होतो. जूनचा हप्ता कधी येणार, की अशाच पद्धतीने जूनचा हप्ता पण जुलैमध्ये येणार, हा प्रश्न महिला भगिनींना पडलेला आहे. आणि या प्रश्नाचं उत्तर आपण आता पाहणार आहोत. बघा लाडकी बहीण योजनेच्या जून महिन्याच्या हप्त्यासंदर्भात आता एक मोठी अपडेट समोर आली आहे. बघा मोठी अपडेट या ठिकाणी समोर आली आहे. मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार लाडकी बहीण योजनेचा हप्ता साधारणतः प्रत्येक महिन्याच्या 15 ते 20 तारखेच्या नंतर बँकेत जमा करण्यात येत असतो, अशी साधारण माहिती मिळालेली, प्राथमिक माहिती. अशाच प्रकारे आता जून महिन्याचा हप्तासुद्धा 20 तारखेच्या आसपास मिळण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. बघा या ठिकाणी काय पाहायला मिळते तुम्हाला, थेट तारीख सांगून टाकलेली मी तुम्हाला, थेट तारखेची तुम्हाला या ठिकाणी अपडेट दिलेली आहे. थेट तारीख 20 तारखेच्या आसपास तुम्हाला जूनचा हप्ता मिळण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. म्हणजेच आत्ताच तुम्हाला मेचा हप्ता जमा झाला. आज जर आपण पाहिलं तर 12 जून आहे आणि जवळपास अजून 8 ते 10 दिवसांमध्ये पुन्हा तुमच्या खात्यात पैसे जमा होतील. मेचे पैसे अजून भरपूर महिलांनी अकाउंटमधून काढलेले सुद्धा नाही आहेत, तेवढ्यात तुम्हाला हे पैसे जमा होणार आहेत. ठीक आहे. आता बघा मात्र या संदर्भात अद्याप कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही आहे, अधिकृत माहिती नाही आहे किंवा तशी घोषणाही करण्यात आलेली नाही आहे. आता या लाडक्या बहिणींचा लाभ बंद होणार. बघा कोणत्या लाडक्या बहिणी ज्यांचा लाभच बंद होणार आहे, कशासाठी, काय कारण आहे. बघा प्राप्तिकर विभागाच्या अखत्यारीत असलेल्या केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाने लाडकी बहीण योजनेतील लाभार्थी महिलांची आपल्याकडील माहिती उपलब्ध करून देण्यास मान्यता दिलेली आहे. महाराष्ट्र सरकारने एक विनंती केली होती की जो काही डेटा आपल्याकडे उपलब्ध आहे तो त्या ठिकाणी उपलब्ध करून देण्यात यावा. तर बघा लाडकी बहीण योजनेतील लाभार्थी महिलांची आपल्याकडील जी काही माहिती आहे ती उपलब्ध करून देण्यास मान्यता दिलेली आहे. त्यामुळे लाडकी बहीण योजनेतील लाभार्थ्यांच्या व्यापक छाननीचा मार्ग जो आहे तो मोकळा झालेला आहे. इन्कम टॅक्स विभागाकडून सर्व डेटा जो आहे तो दिला जाणार आहे आणि या डेटाच्या आधारावर 2.5 लाखांहून अधिक उत्पन्न असलेल्या महिलांची यादी तयार करण्यात येणार आहे आणि या महिलांना मिळणारा लाभ जो आहे तो बंद केला जाणार आहे. बघा 2.5 लाखांपेक्षा ज्यांचं उत्पन्न ज्यांचं जास्त आहे तेवढ्या महिलांची आता यादी केली जाईल, कारण इन्कम टॅक्स विभागाकडून हा सगळा डेटा जो आहे तो महाराष्ट्र सरकारला दिला जाणार आहे आणि त्यामध्ये चेक केलं जाईल की समजा महिला भगिनी लाडकी बहीण योजनेसाठी पात्र आहेत, म्हणजेच लाभ घेत आहेत आणि इन्कम टॅक्स जर त्या महिला भरत असतील तर त्यांचा लाभ बंद होईल, कारण त्या इन्कम टॅक्स भरताय म्हणजेच नक्कीच त्यांचं उत्पन्न हे 2.5 लाख रुपयांपेक्षा जास्त आहे. त्यामुळे ज्यांचं उत्पन्न जास्त आहे अशा महिलांची यादी तयार करण्यात येणार आहे आणि या महिलांना मिळणारा जो लाभ आहे तो बंद केला जाणार आहे. आता योजनेचा 12वा हप्ता कधी येईल, तर लाडक्या बहिणींना दरमहा 1500 रुपये राज्य सरकारकडून देण्यात येत असतात. पात्र महिलांच्या बँक खात्यात थेट DBT मार्फत पैसे जमा होत असतात. आतापर्यंत एकूण 11 हप्ते लाडक्या बहिणींना देण्यात आलेले आहेत. आता जून महिन्याचा 12वा हप्ता लाडक्या बहिणींना मिळणार आहे. बघा 12वा हप्ता तुम्हाला आता मिळणार आहे. तर अशा पद्धतीची महत्त्वाची अपडेट होती. सर्वांना व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. लाडकी बहीण योजनेची नवीन अपडेट घेऊन पुढच्या व्हिडिओमध्ये पुन्हा एकदा भेटूया. तोपर्यंत धन्यवाद.